वारकरी म्हणजे कामक्रोध मद मोह मत्सर अंशा मनशा तृष्णा वासना कामना याच्यावर आम्ही किती ताकदीनं वार केला याचं नाव वारकरी आहे. म्हणून बाह्य स्वरूपाने नटणं म्हणजे परमार्थ नव्हे, कळलं का? आतून महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणून आता तांबे महाराज दिसतो तुम्ही डोळ्यानं पाहता माझ्याकडे, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पते सोयरिया. मला सांग आई, आता तू मला डोळ्यानं पाहते तर मग मी महाराज दिसतो का महाराज आहे? हे माझं बाह्य स्वरूप आहे का अंतर स्वरूप आहे? बरेच माझ्यासारखे दिसतात महाराजावने, कपडे बाबाचे लफडे निळफुलीचे. बाहेरच्या कपड्याला काय महत्व आहे? मायबापांनो, मी ज्ञानोबाचे कपडे घातले, तुकोबाचे कपडे घातले, पण नुसते कपडे घातले, आतमध्ये जे फंक्शन आहेत ते फंक्शन नको त्याचे. माझं मन वेगळं आहे, माझी बुद्धी वेगळी आहे, माझी दृष्टी वेगळी आहे, माझे विचार वेगळे आहेत. मी आतमधले सॉफ्टवेअर आहेत ना, हे सॉफ्टवेअर कपड्यासारखे ऑपरेट करतोय का? आई, हळदी कुकाच्या दिवशी बाया बोललेल्या 21 तोफीची सलामी दिली. मकर संक्रांत झाल्यानंतर बाया बोलवल्या आणि मी विचारलं हिचा नवरा कुठे आहे? तर ते म्हणे 13 वर्षापासून कोर्टात भांडण चालू आहे. जिला कळलं असेल तिला धन्यवाद देईन मी. जिला काहीच कळलं नाही तिने ओटीपी केवायसी ते पाट्यात भांडे येते, त्याचं काय नाव? हा, महाराष्ट्र कामगाराच्या पेट्या, 5 वाट्या, 5 ताटल्या, चमचे, मच्छरदाणी, बुठड आणि चार्जिंगचे बॅटरी. आपण फक्त ह्याच घेण्याच्या लायकीच्या आहोत. आई, ज्या घरातल्या स्त्रीला डोळ्यानं परमार्थ कळाला आणि नेत्रातनं त्या हनुमंतरायाच्या मूर्तीकडे बघितलं, आपल्या पोराला त्या हनुमंतरायाची कीर्ती समजून सांगितली, त्या घरामध्ये हनुमानजी आले. ज्या घरातल्या कौशल्याने रामाकडे पाहिलं, रामाचे सर्व गुण आपल्या लेकराला सांगितले, त्या घरातलं पोरग राम झालं गुरुजी. ज्या घरामध्ये पांडुरंग सांगता आला त्या घरामध्ये पांडुरंग कळाला. ज्या घरामध्ये गोरोबा काका सांगितला तुम्ही, त्या घरामध्ये गोरोबा काका आले, सेना महाराज आले. म्हणून आमच्या घरामध्ये घरं मोठे असावेत का, घरातल्या माणसाचे विचार मोठे असावेत. आणि ज्या घरामध्ये विचार मोठे आहेत त्या घरामध्ये किरकोळ कारणावरून वादंग होत नाही. आणि ज्या घरातलं वादंग पळालं त्या घरामध्ये वॉरियर जन्माला आला, किंग जन्माला आला, राजा जन्माला आला. म्हणून जगत असताना आम्ही किती पॉवरफुल आहोत. तारुण्यावस्था आम्हाला किती कळाली आहे, तरुण पण आम्हाला किती कळालं आहे. ज्या घरामध्ये तरुण पण कळालं त्या घरामधलं वृद्ध पण आनंदात गेलं. ज्या घरामध्ये तरुणच म्हणतो हाई तरुण तर घे मजा करून, जाशील मरून तर टाकतेन पुरून. आणि म्हणून तरुणपणामध्ये रमावं माणसाने. बॉडी असावी, आहार असावा, चांगलं त्यानं डौला चाललं पाहिजे. हनुमानजी सारखं लंगोट का सच्चा, शेर का बच्चा, ब्रह्मचर्य व्रताचं पालन असावं घरामध्ये. आणि 25-25 वर्ष जर नियमाचं पालन तुमच्या घरातल्या लेकराकडे असेल तर त्या लेकराचा DNA स्टँडर्ड आहे.